आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय म्हणजे एक यशस्वी सूत्रसंचालकातला एक महत्त्वाचा गुण आणि त्या गुणांच्या अगोदर पार्श्वभूमी आणि त्या गुणांना महत्त्व असेल तरच सूत्रसंचालन या क्षेत्रातलं करिअर तुमचं यशस्वी होतं. तर याबद्दलच एक सूत्रसंचालनाबद्दल एक स्वरूपाबद्दलची माहिती मी या व्हिडिओच्या द्वारे आपल्याला देतोय की एक यशस्वी सूत्रसंचालक होण्यासाठी बांधवांनो सूत्रसंचालकाच्या अर्थात निवेदकाच्या अंगी काही गुण असावे लागतात. ते गुण म्हणजे पहिलं सभाधीटपणा, दुसरा चांगला आवाज, तिसरं शब्दफेक, चौथं मराठी भाषेवरती प्रभुत्व, पाचवं तुमच्याकडं शब्द संग्रह असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे हजरजबाबीपणा, समय सूचकता तसेच वेळेचं भान हे सूत्रसंचालकाकडं असावं लागतं. आपण विविध कार्यक्रम दूरदर्शनवरती मागच्या काळामध्ये पाहिलेला आहे. आता विविध चॅनल्सवरती देखील आपण मराठी प्रोग्राम पाहतो आणि त्या मराठी प्रोग्राममध्ये सूत्रसंचालक कसा बोलतो तर याबद्दल एक यशस्वी निवेदक कसा असतो आणि यशस्वी निवेदकाची नेमकी गुरुकिल्ली कोणती आहे तर याबद्दल मी निवेदकांना उपस्थित सर्व माझ्या नवोदित निवेदकांसाठी एक सुंदर असा किस्सा मी सांगतो की एक प्रचंड गाजलेला एक सुप्रसिद्ध निवेदक असतो आणि ते निवेदक लोकप्रिय झालेला असतो आणि त्या निवेदकाला एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं जातं आणि तो गाजलेला प्रसिद्ध निवेदक त्या कार्यक्रमाला जातो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्या कोटावरती 2 बिल्ले लावले जातात. किती बिल्ले लावले जातात तर 2 बिल्ले त्या निवेदकाच्या कोटावरती लावले जातात. एक पहिला बिल्ला जो असतो तो छोटा असतो आणि दुसरा जो बिल्ला असतो तो मोठा असतो. कार्यक्रम संपन्न होतो. त्या निवेदकाचं मार्गदर्शन उपस्थितांना ऐकवलं जातं आणि उपस्थित देखील त्या निवेदकाच्या बोलण्यावरती मंत्रमुग्ध होतात. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक लोक, अनेक उपस्थित श्रोतावर्ग त्या निवेदकाला भेटत असतो आणि त्यातील बऱ्याच जणांनी त्या निवेदकाला प्रश्न विचारला. तो प्रश्न काय असेल तुम्ही विचार करा. तर त्या निवेदकाला प्रश्न विचारला, अहो निवेदक साहेब, तुमच्या कोटावरती 2 बिल्ले लावलेले आहेत. एक छोटा बिल्ला लावला आहे आणि एक मोठा बिल्ला लावलेला आहे. त्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही. त्यावेळेस तो निवेदक अतिशय झटकन आणि अतिशय पटकन उत्तर देतो की जो छोटा बिल्ला आहे तो मी चांगलं बोलतो आणि दुसरा जो मोठा बिल्ला आहे तर मी वेळेवर थांबतो. बांधवांनो, आपल्या लक्षात आलं असेल, छान बोलणं आणि वेळेवरती थांबणं. लक्षात घ्या, छान बोलणं आणि वेळेवरती थांबणं हे सूत्रसंचालकाच्या यशस्वीतेचं गमक आहे, यशस्वीतेचं सूत्र आहे. म्हणून छान बोलण्यासाठी छोटा बिल्ला आणि मी वेळेवरती थांबतो यासाठी मला मोठा बिल्ला दिला आहे. आपल्या लक्षात बांधवांनो आलं असेल की वेळ सांभाळण्याला किती महत्व आहे हे सूत्रसंचालकांनी लक्षात घेणं हे गरजेचं आहे. म्हणून सूत्रसंचालकाला आपल्या करिअरमध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर छान बोला आणि वेळेवरती थांबा. हे जे सूत्र आहे हे सूत्रसंचालकांनी आपल्या विविध कार्यक्रमामध्ये आपण सूत्रसंचालन करत असताना हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर सूत्रसंचालक हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षक अर्थात श्रोतेवर्ग आणि व्यासपीठ यांच्यातला संवाद सेतू असतो. हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतोय. आणि सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे. म्हणून शास्त्रामध्ये काही नियम, काही आकृत्यांचं, काही स्वीकृत्यांचं नियम ठरलेले आहेत आणि त्या नियमांचं नवोदित सूत्रसंचालकांनी त्याचं परिपूर्ण पालन करणं गरजेचं आहे. आणि त्यातलीच एक महत्वाचा घटक म्हणजे छान बोला आणि वेळेवरती थांबा. सूत्रसंचालक हा कार्यक्रमामध्ये फक्त 16% बोलत असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा वेळेस सूत्रसंचालकानं त्या 16%च्या वेळेमध्ये छान बोला पण वेळेवरती थांबा. सूत्रसंचालक हा संवाद सेतू असतो. सूत्रसंचालक हा वक्ता नसतो, तो व्याख्यान देणारा नसतो. हे नवोदित निवेदकांनी लक्षात घ्यावं.
छान बोला आणि वेळेवरती थांबा हे सूत्र तुम्ही आपल्या सूत्रसंचालनामध्ये अंगी बांधवाल अशी आशा अपेक्षा या व्हिडिओच्या द्वारे मी करतो आणि याच ठिकाणी थांबतो। आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।